नमस्कार, मी विशाल पाटील। झिरो अवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत। महाराष्ट्रासाठी लोकसभा निवडणूक संपली असली तरी आगामी विधान परिषद, महापालिका आणि विधानसभा निवडणुकीचं धुमशान राज्यामध्ये पुढील वर्षभर सुरूच राहणार आहे आणि त्यामुळे वेगवान राजकीय घडामोडी घडतायत आणि त्यात कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी महायुतीमध्ये असलेल्या मनसेकडून उद्या अभिजित पानसे अर्ज भरणार आहेत। पण भाजपकडून अद्याप उमेदवारीबाबत निर्णय झालेला नाही, तर महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाच्या रडारवरती आलेले आहेत। तिकडे काँग्रेसने 4 जून रोजी इंडिया आघाडीलाच बहुमत मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय। शिवाय पंतप्रधान कोण असणार याबाबतही वक्तव्य केलंय। तर एनडीएचा घटक पक्ष असलेल्या जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवण्णा, ज्याच्यावर महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणाचे आरोप झालेले आहेत, त्याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। या सर्व बातम्यांचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोतच, पण सुरुवात करूयात महाराष्ट्रातल्या बातमीनं। राष्ट्रवादीचे मंत्री, ओबीसींचे नेते, परखड भूमिका घेणारे छगन भुजबळ हे सध्या चर्चेत आहे। गेल्या काही दिवसांपासून त्यांची वक्तव्य ही महायुतीच्या धोरणाशी विसंगत असल्याचं आपण पाहिलं। त्यातच मनुस्मृती दहन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची शरद पवारांसोबत असलेल्या जितेंद्र आव्हाडांकडून विटंबना झाली। यावर भाजपकडून जोरदार आंदोलन होत असताना भुजबळांनी आव्हाडांची पाठराखण केली आहे। पण त्यांच्या या भूमिकेला त्यांच्याच पक्षातून घरचा आहेर मिळालेला आहे। त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये ऑल इज वेल आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। पाहूयात राष्ट्रवादीमध्ये नेमकं चाललंय काय। असं आहे, जितेंद्र आव्हाड एका चांगल्या भावनेने तिथे गेले। काही झाली असेल, काही झालं असेल, पण त्यांची भावना चांगली होती की मनुस्मृती जाळली पाहिजे। परंतु चुकून त्यांनी जे आहे बाबासाहेबांचा फोटो असलेले जे काही पोस्टर्स होते त्याच्यावर आणखी काय होतं मला काही कळत दिसत नाही अजून, पण त्यांनी फाडलं असं आणि ते चित्र तिकडे लोकांच्या समोर केलं, फाडलं काय आहे ते पण पाहिलं नाही त्यांनी। पण त्यांनी जे आहे नंतर माफीसुद्धा मागितली। मला असं वाटतं की त्यांची भावना जी आहेत आपण लक्षात घेतली पाहिजे। केवळ ते आमच्या विरोधी पक्षातले आहेत म्हणून त्यांच्यावर टीका करण्यात काय अर्थ नाही। तुम्ही जाण्याचं तर ठरवलं होतं, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा फोटो छापण्याची गरज काय? परंतु आमचे नेते भुजबळ साहेबांनी मनुस्मृतीचा बाजूला विषय पडेल म्हणून पाठिंबा देण्याचं वक्तव्य केलं, हे अतिशय दुर्दैवी आहे। त्यांनी या वस्तीत त्यांना खडे बोल सुनावले पाहिजे होते, ते भुजबळ साहेबांनी केलेलं हे फार दुर्दैवी आहे। ठीक आहे, आता ते सिनियर आहेत काय, त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे। माझं म्हणणं एवढंच आहे की जितेंद्र आव्हाडांना आणखीन काय टीका करायची तुम्ही टीका करा, परंतु तो टीकेचा अधिकार तुम्हाला कधी येतो? ज्यावेळेला तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल त्यावेळेला। बाबासाहेब आंबेडकरांना नको असलेली, बहुजन समाजाला नको असलेली मनुस्मृती, तिचा तुम्ही निषेध करायला पाहिजे आणि ती शालेय शिक्षण येता कामा नये, एवढंच माझं म्हणणं आहे। बाकी काय ते सिनियर लोकांबद्दल मी काय बोलणार। तर भुजबळ आणि मुश्रीफांमध्ये रंगलेल्या या वाकयुद्धांवरच होता आमचा आजचा पहिला प्रश्न आणि तो प्रश्न पाहण्यासाठी थेट जाऊयात आपल्या पोल सेंटरवर। तर झिरो अवरमध्ये आम्ही प्रश्न विचारलेला होता, छगन भुजबळांचं आव्हाडांना समर्थन, त्यावर मुश्रीफांचे खडे बोल, अजितदादांच्या राष्ट्रवादीत सारं काही आलबेल आहे असं वाटतं का? त्यासाठी तुमच्यासमोर 2 पर्याय होते, होय आणि नाही। तर भुजबळांनी पक्षाविरोधामध्ये जाऊन वेगळी भूमिका घेण्याची ही काही पहिली वेळ नाहीये। या आधी देखील त्यांनी अनेकदा महायुतीवर टीकेचे बाण सोडलेले होते। जितेंद्र आव्हाडांनी मनुस्मृतीचं दहन केल्यानंतर आज भुजबळांच्या समता परिषदेनंही त्याचाच कित्ता गिरवला। भुजबळांच्या अशाच काही थेट रोखठोक भूमिका पाहण्यासाठी आता आपण जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरवर। तर एकंदरीतच सत्तेत असूनही भुजबळांची वेगळी भूमिका, नाशिक लोकसभेसाठी इच्छुक, भाजपचाही पाठिंबा, पण उमेदवारी जाहीर होण्यास विलंब होत असल्यानं निवडणुकीतून माघार। तर लोकसभेतून माघारीनंतर भुजबळ शिवसेना आणि भाजपवर नाराज असल्याची चर्चा। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर सरकार आमचे, प्रशासक आमचे, मग उद्धव ठाकरेंचा संबंध काय असं भुजबळांचं वक्तव्य। तर 400 पार नाऱ्याचा लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचं वक्तव्य, थेट भाजपवर निशाणा।
राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये भाजपनं विधानसभेला 80 ते 90 जागांचा शब्द दिल्याची आठवण करून दिली. थेट भाजपवर अविश्वास व्यक्त केल्याची चर्चा. तर जितेंद्र आव्हाडांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्यानंतर राज्यभरामध्ये आंदोलन, पण भुजबळांकडून आव्हाडांची पाठराखण. तर आव्हाडांविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन, पण भुजबळांच्या समता परिषदेकडून मनुस्मृती जाळत आंदोलन. तर एकंदरीतच भुजबळांच्या या वक्तव्यांमुळे ते नाराज असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. याबाबत जेव्हा भुजबळांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा नेमकं ते काय म्हणाले पाहूया. शाहू आंबेडकरांचा समता परिषदेचा पाईक आहे आणि मी ह्या अशा गोष्टींमध्ये जे आहे मी स्पष्टपणे बोलतो. खोटं बोलणं मला जमत नाही. काय विरोधासाठी विरोध मी करू शकत नाही. पुण्याचे जिल्हाधिकारी आणि पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या 4 लोकसभांचे मुख्याधिकारी सुहास दिवसे राजकीय प्रभावातून काम करतायत आणि त्यामुळे लोकसभेच्या मतमोजणी आधी त्यांची बदली करावी अशी मागणी खेडचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. आणि याच तक्रारीमध्ये प्रांत अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी आळंदीचे आमदार दिलीप मोहिते यांचंही नाव घेतलं. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे आमदार दिलीप मोहितेंच्या प्रभावाखाली काम करतायत असा आरोपही केला. आमदार दिलीप मोहिते सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत आणि आरोप होताच मोहितेंनी तातडीनं जोगेंद्र कट्यारेंवरती पलटवार केला. प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारेंनी काहीतरी पाप केलंय आणि म्हणूनच मी आत्महत्या करेन अशी धमकी त्यांना द्यावी लागतेय असा पलटवार अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहितेंनी केलेला आहे. इतकंच नव्हे तर जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनीही कट्यारेंच्या आरोपांना उत्तर दिलंय. ते पाहूयात. बेडसेंनी सुद्धा अशा प्रकारचं पत्र निवडणूक आयोगाला नेलं की आमदारांचा मला त्रास आहे. यांनी सुद्धा अशा प्रकारचं पत्र निवडणूक आयोगाला नेलं की माझा त्रास आहे. एकदा शासनाने यांची सगळी चौकशी करावी. CBIकडे करणार, CIDकडे करा, जे काय आणखी आहेत की SIT लावा. याच्यामध्ये कुणाची नक्की दोष आहे. मी यांना किती पत्र दिली, किती वेळा त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो, किती वेळा त्यांना फोन केला, हे सगळं त्यांनी सांगावं आणि खरोखर खुलेआम चौकशी व्हावी आणि शासनाने दूध का दूध, पाणी का पाणी करावं एवढीच माझी या निमित्तानं नम्र विनंती राहणार. हे कट्यार जे आमचे SDO आहेत खेडचे, याच्या बाबतीमध्ये या 2 प्रकरणात ते गल्लत करतायत. मूलतः कट्यारेंची बदली होण्यासाठी असा कुठलाही प्रस्ताव आमच्या कार्यालयाकडनं गेलेला नाही जिल्हाधिकारी म्हणून. त्यामुळे त्यांचा जो मूळ आरोप आहे की हे बदली करण्याच्या प्रयत्नात वगैरे आहेत आणि त्यांची बदली करण्याचे सर्व अधिकार हे शासनाला आहेत, ते जिल्हाधिकाऱ्यांना नाहीत. आणि माझं म्हणणं त्याच्यामध्ये एवढंच आहे की जर त्यांना वाटतं की आपलं त्याच्यामध्ये काही चुकलेलंच नाही आहे तर मग तपासणी होऊ द्या. तपासणीमध्ये जर तुमचं काही चुकलेलंच नसेल तर त्याच्याबद्दल काय विषयच नाही. मग त्याच्यामध्ये एकीकडे 2 राष्ट्रवादीमध्ये विस्तवही जात नसताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामधील एक मोठा गट काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये आहे असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी केलेला आहे. ABP माझाशी अनौपचारिक चर्चेमध्ये तटकरेंनी हा दावा केलाय. शरद पवारांच्या पक्षातील आमदारांचे मागील काही दिवसांपासून सोनिया गांधींची भेट घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असंही तटकरे म्हणाले. आणि त्यामुळे सुनील तटकरेंचा हा दावा खरा असल्यास 4 जून रोजी जेव्हा लोकसभेचा निकाल लागेल त्या निकालामध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला कमी जागा मिळाल्या तर मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. तर आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार आहे याकडे लक्ष आहेच. आज पुण्यातच आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली आहे आणि ती म्हणजे मनोज जरांगेंची घोषणा. मराठा आरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या मनोज जरांगेंनी आता थेट विधानसभा लढवण्याची घोषणा केलेली आहे. राज्यामधील विधानसभा निवडणुकीसाठी जरांगे पाटील यांनी रणनीती आखलेली आहे. मराठा लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार दिले नाही आणि त्यावेळी आपल्याला राजकारणात जायचं नाही, मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळावं हेच उद्दिष्ट असल्याचं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं होतं. मात्र मराठा समाजाला अद्याप ओबीसीतून आरक्षण मिळाल्याने मनोज जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झाले. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं नाही
तर आगामी विधानसभेला निवडणुकीमध्ये 288 जागांवर मराठा समाजाचे उमेदवार देणार अशी घोषणा मनोज जरांगेंनी केलेली आहे. तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 4 जून पासून जरांगे आमरण उपोषण सुरू करणार आहेत. ते जर सगळ्या स्वरीची अंमलबजावणी दिली नाही आणि मराठा आणि कुणबी एकच आहे, हे जर नाही मंजूर केलं तर मग मात्र 100% विधानसभेला 288 मध्ये उभा करणार सगळ्या जाती धर्माचे. धन्यवाद. आणि आता बातमी आहे उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढवणारी. 20 मे रोजी मुंबईमध्ये लोकसभेच्या मतदानावेळी होणाऱ्या विलंबावर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली होती आणि याच पत्रकार परिषदेमुळे ते अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंनी मतदाना दिवशी शिवसेना भवनात घेतलेल्या या पत्रकार परिषदेतून भाजप आणि निवडणूक आयोगाला टार्गेट केलं होतं. यानंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांनी ही पत्रकार परिषद म्हणजे आचारसंहितेचं उल्लंघन असल्याची तक्रार केली होती. यावर आता निवडणूक आयोग ॲक्शन मोडवरती आलेला असून चौकशीला सुरुवात झाली आहे आणि या कारवाईवर आता सत्ताधाऱ्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असेल, आदर्श आचारसंहिता ही सगळ्यांना लागू आहे आणि 5 टप्पे 6 टप्पे 7 टप्पे पुढचे टप्पे निवडणुकीचे देशातले बाकी असताना एका जबाबदार पक्षाच्या पक्षप्रमुखांनी पत्रकार परिषद घ्यायची आणि थेट निवडणूक यंत्रणेवरती आक्षेप घ्यायचा, हे निश्चितच आचारसंहिता भंगाच्या प्रकरणामध्ये बसण्यासारखं आहे. निवडणूक आयोग त्यांच्या नियमाप्रमाणे त्याच्यावरती कारवाई करेल. नियमभंग असेल तर कारवाई होईल, नियमभंग नसेल तर नाही होणार. मला वाटतं मतदानाची प्रक्रिया चालू असताना मतदानावर प्रभावित होणारी वक्तव्य त्या ठिकाणी हा आचारसंहितेचा भंग आहे. कारण ती वक्तव्य मतदाराला प्रभावित करत असतात आणि त्याच्यामुळे निश्चितपणे आशिष शेलारांच्या तक्रारीत तथ्य आहे. त्याची दखल निवडणूक आयोगाने घेतलेली आहे आणि उचित निवडणुकीच्या नियमाप्रमाणे जी कारवाई असेल ती त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंवर होईल. कारण नियमासमोर कायद्यासमोर कोणी मोठा छोटा नसतो, त्याच्यामुळे कायदा हा सर्वांसाठी आहे, तोच उद्धव ठाकरेंनाही लागू आहे. आणि आता जाऊया थेट कन्याकुमारीमध्ये, जिथे मोदींची ध्यानधारणा सुरू आहे. अब की बार 400 पार अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देत जोरदार प्रचार केला. या दरम्यान पंतप्रधानांनी 206 सभा आणि रोड शो घेतले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी कन्याकुमारीतील विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ध्यान करण्यासाठी ते दाखल झाले. काल संध्याकाळी 6 वाजता त्यांनी इथे ध्यान करण्यास सुरुवात केली आहे. तसंच उद्या संध्याकाळपर्यंत ध्यान ते त्या ठिकाणी करणार आहेत. यावेळी पंतप्रधान नारळाचं पाणी, द्राक्षांचा रस किंवा तत्सम पदार्थांचा आहार घेणार आहेत. दुसरीकडे वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी मोदींच्या ध्यानधारणेवरून टीका केलेली आहे. ही मोदींची स्टंटबाजी असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणतात. तर यंदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत असाही दावा प्रकाश आंबेडकरांनी केलेला आहे. मोदी स्टंटबाज आहेत हे आता पूर्णपणे लक्षात आलेलं आहे. स्वतःला देवसुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे आणि स्वतःच्या आईवडिलांना शिव्या देण्याची सुद्धा कला त्यांच्याकडेच आहे, अशी परिस्थिती आहे. एका देवाने दुसऱ्या देवाकडे साकड घालावं हा सुद्धा स्टंटबाज नरेंद्र मोदीच करू शकतात, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे लोकांनी करमणूक म्हणून त्याच्याकडे पाहावं, त्याच्या पलीकडे काही नाही. लोकसभेचा निकाल अवघ्या 5 दिवसांवरती असतानाच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी मोठा दावा केलाय. लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला 275 पेक्षा अधिक जागा मिळतील असा दावा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेला आहे. तसंच इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर ठरेल असंही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. पाहूया. अभी पार्टी के मिलके जो लड़ रहे हैं ये नेचुरली सरकार लाने के लिए जितना नंबर होना चाहिए वो क्रॉस करेगी. ज़्यादा से ज़्यादा 275 के ऊपर जाएगा, नीचे नहीं आएगा. 275 के ऊपर इंडिया अलायंस, आपको लगता है आप सरकार बना सकेंगे? डेफिनेटली ये सब शो है. अगर आपको घर में बैठ के भी आप करते, तुम्हारे घर में तो कोई आते नहीं, सारे तरफ पुलिस ही पुलिस रहती है, तो घर में आप
करो ना, जो ध्यान लगाना है ध्यान लगाओ। क्या विवेकानंद जब तपस्या करते तो टीवी लेके जाते थे? काल राष्ट्रीय पातळीवरची एक बातमी सुद्धा खूप चर्चेत होती आणि ती बातमी होती इंडिया आघाडीच्या संदर्भातली। इंडिया आघाडीला या लोकसभेमध्ये निर्णायक जनादेश मिळेल असा विश्वास काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी व्यक्त केला। ते एवढ्यावरच थांबले नाही, तर बहुमत मिळाल्यानंतर इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार 48 तासांच्या आत ठरेल असंही ते म्हणतात। आघाडीतला जो पक्ष सर्वाधिक जागा जिंकेल त्यांची साहजिकच पंतप्रधान पदासाठी प्रमुख दावेदारी असेल असंही जयराम रमेश म्हणाले। इंडिया आघाडीचं सरकार स्थापन झालं तर एनडीए मधील भाजपचे सहकारी पक्ष सुद्धा इंडिया आघाडीमध्ये सामील होऊ शकतात असा दावा त्यांनी केलाय। परंतु त्या पक्षांना सोबत घ्यायचं की नाही याचा निर्णय काँग्रेस हायकमांड घेईल हे सांगायला देखील ते विसरले नाहीत। मोदी विरोधकांचा वाढलेला आत्मविश्वास आणि त्यांनी केलेले विजयाचे दावे हा या संपूर्ण प्रचार काळामधील अतिशय महत्त्वाचा मुद्दा राहिलाय। 2014 आणि 2019 पेक्षा यावेळी मोदी विरोधी पक्ष परसेप्शनच्या लढाईमध्ये जास्त तयारीने उतरलेले आहेत हे सुद्धा आणखी एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल। याचा त्यांना किती फायदा झालेला आहे हे आता येत्या 4 दिवसात कळेलच। This time, I don't think it will take even 48 hours. Within a few hours, the leader of the Jan Bandhan, and it stands to reason that the party that gets the maximum seats in the Jan Bandhan will be a natural claimant for the leadership of the Jan Bandhan. महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी माजी पंतप्रधान HD देवेगौडांचा नातू आणि JDS पक्षामधून निलंबित केलेला खासदार प्रज्वल रेवण्णाला 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यानंतर आणि बलात्काराचे गुन्हे दाखल झाल्यावर रेवण्णाला 35 दिवसांनी अटक झाली। 27 एप्रिलपासून जर्मनीमध्ये लपलेला रेवण्णा बेंगळुरू एअरपोर्टवर उतरल्यानंतर रात्री उशिरा महिला पोलिसांच्या टीमने त्याला CID ऑफिसमध्ये नेलं। त्याची मेडिकल टेस्ट केल्यानंतर सिटी सिव्हिल कोर्टापुढे त्याला हजर करण्यात आलेलं होतं। आणि आता बोलूयात आजच्या भागातील पहिल्या प्रश्नाकडे। त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आता आपण थेट जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरवर। तर 0 आवर मध्ये आम्ही प्रश्न विचारला होता, छगन भुजबळांचा आव्हाडांना समर्थन, त्यावर मुश्रीफांचे खडे बोल। अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये सारं काही आलबेल आहे असं वाटतं का? होय आणि नाही हे 2 पर्याय होते। त्यानंतर आजच्या प्रतिक्रिया एक्स वरती मिलिंद पाटील म्हणतात राजकारणाचा कॅरम बोर्ड झालाय। अमोल पाटील म्हणतात संपूर्ण राजकारणाचा खेळखंडोबा झालाय, 4 जून नंतर खरं काय ते कळेल। एक्सवरच श्रीकांत नलावडे म्हणतात लोकसभेचा निकाल लागल्यावर कळेल याचं सगळं आलबेल होतं का? आता शरद पवारांव्यतिरिक्त तो पक्ष कुणीच चालवू शकत नाही हे सत्य आहे। त्यानंतर YouTube वरती आशिष मानवरे म्हणतात ही फक्त स्वतःला वाचवण्यासाठी पक्ष फोडून गेलेली लोक आहेत, यांच्यामध्ये सर्व काही आलबेल कसं असणार? राष्ट्रवादीचे सर्व आमदार एकत्रच आहेत, भाजपला दाखवण्यासाठी काही काळापुरते वेगळे झालेले आहेत। आकाशदीप काकडे YouTubeवर व्यक्त झालेत। तर फेसबुकवरती विजय देसाई म्हणतात फक्त भुजबळच चाकोरी सोडून बोलतायत, त्यांच्या मनामध्ये काहीतरी खतखततंय, 4 जून नंतर ती खतखत बाहेर येईल। फेसबुकवरती शिवानंद पाटील म्हणतात ही लोक विधानसभेसाठी मराठा विरुद्ध ओबीसी विरुद्ध इतरच्या तयारीत आहेत। तर आम्ही विचारलेल्या या प्रश्नावरती तुम्ही मात्र काय कौल दिलेला आहे तो कौल पाहण्यासाठी आता आपण जाणार आहोत आपल्या पोल सेंटरवर। तर YouTube वरती ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत एकूण मतं प्राप्त झाली आहेत 36,000। या 36,000पैकी होय म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे 34%, 66% म्हणतायत नाही। इंस्टाग्रामवर 3,000 मतं प्राप्त झालेली आहेत। या 3,000 मतांपैकी होय म्हणतायत तब्बल 76%, 24% म्हणतायत नाही। तर फेसबुकवरती आपल्याला 1,500 मतं प्राप्त झालेली आहेत। या मतांपैकी होय म्हणतायत 46%, 54% म्हणतायत नाही।
त्यानंतर एक्सवरती आलेल्या प्रतिक्रियांपैकी होय आणि नाही म्हणणाऱ्यांची टक्केवारी पाहिली तर होय म्हणतात 29%, 71% म्हणतात नाही. भारताच्या राजकारणामध्ये निवडणुका हा एक असा यज्ञ बनलेला आहे ज्याचं कुंड सतत धगधगतं ठेवणं गरजेचं बनलेलं आहे. देशाच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यामध्ये सतत कुठली ना कुठली निवडणूक सुरूच असते आणि हे चक्र सुरूच असतं. या कुंडामध्ये देशाचे श्रम, पैसा, वेळ याची आहुती देत हे सगळंच वाया जात राहतं, यात शंका नाही. आता आपल्या महाराष्ट्राचंच उदाहरण पहा. लोकसभेची रणधुमाळी संपत आली आहे. 4 तारखेला या सर्वात मोठ्या लढाईचा निकालही लागेल आणि त्यानंतर काही काळ तरी शांतता नांदेल असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा. फक्त 4 महिन्यामध्ये आपल्या राज्याच्या निवडणुका आहेत, म्हणजे त्याची आचारसंहिता फक्त 3 महिन्यात लागेल. म्हणजे आपल्याकडच्या सगळ्या पक्षांना, सगळ्या नेत्यांना कोणतीही उसंत न घेता आपल्या तलवारी परजूनच ठेवाव्या लागतील. हे महत्त्वाचं आहे. रोजच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नांएवढी आपल्याला राजकीय आरोप प्रत्यारोपांची राळ उठलेली आणि 4-5 महिने पाहावी लागणार आहेत. सततच्या निवडणुका आणि त्यामुळे वाढणारी अस्थिरता यावर वन नेशन वन इलेक्शन हा पर्याय आहे का हे चाचपून त्यामुळेच पाहिलं जात आहे. तोवर आपल्याला या धगधगत्या कुंडामध्ये आहुत्या टाकत राहाव्या लागतील असं दिसतंय. पुण्यामध्ये रॅश ड्रायव्हिंगमुळे झालेल्या अपघाताचे विविध कंगोरे आपण 0 अवरमध्ये पाहिलेले आहेत. याचं सविस्तर विश्लेषण आणि त्यावर चर्चाही केली आहे. याच कालावधीत राज्यामधील 2 महत्त्वाच्या शहरांमध्ये असेच 2 अपघात झाले. त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. त्यातला एक अपघात राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये घडला तर दुसरा मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरमध्ये. या दोन्ही अपघातात आणि पुण्याच्या पोर्शे कार अपघातात एक साम्य आहे आणि ते म्हणजे पोलीस खात्यानं तपास कामामध्ये दाखवलेली कमालीची दिरंगाई. नागपूरमध्ये 7 मे म्हणजे 3 आठवड्यांपूर्वी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या 2 मैत्रिणींना एका कारनं उडवलं. त्यानंतर 3 आठवड्यांनी म्हणजे काल परवा त्या ओला चालकाला शोधून अटक करण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 मोठे अपघात झाले. एका अपघातात गाडीनं दुचाकीवरील बाप लेकाला उडवलं, मात्र गाडीत काही स्थानिक पातळीवर राजकीय व्यक्ती असल्यामुळे पोलीस तपास काही काळ रखडल्याचा आरोप तिथे करण्यात येतोय. दुसऱ्या अपघातामध्ये मद्यधुंद अवस्थेमध्ये जीप चालवत एक दुचाकी आणि 3 कारला दिलेल्या धडकेत 5 जण जखमी झाले होते. त्यातल्या 9 वर्षाच्या मुलीचा दुर्दैवानं मृत्यू झाला. याच अतिशय गंभीर विषयावरती आम्ही विचारला होता 0 अवरमध्ये आजचा दुसरा प्रश्न आणि तो दुसरा प्रश्न पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल सेंटरवर. तर 0 अवरमध्ये उपस्थित केलेला आजचा दुसरा प्रश्न तुमच्यासाठी. रॅश ड्रायव्हिंगमुळे नागपूर छत्रपती संभाजीनगरमध्येही भीषण अपघात. आपले रस्ते सुरक्षित आहे असं वाटतं का? होय आणि नाही हे 2 पर्याय तुमच्या या प्रश्नासाठी तुम्हाला आम्ही दिले होते. तर पहिल्यांदा उपराजधानी नागपूरचं अपघात प्रकरण काय आहे ते अगदी थोडक्यात पाहूया. 7 मे म्हणजे साधारण 24 दिवसांपूर्वी शारदा चौक जवळ ममता आदमने या आपल्या मैत्रिणीसह मॉर्निंग वॉकला निघाल्या होत्या. अचानकपणे पाठीमागून एक पांढऱ्या रंगाची कार आली आणि तिने दोघींना जोरदार धडक दिली. ममता यांची मैत्रीण कारच्या धक्क्यानं बाजूला फेकली गेली तर ममता यांना कारच्या बोनेटची जोरदार धडक लागल्यामुळे समोरच्या दिशेनं अनेक फूट लांब त्या फेकल्या गेल्या. एवढंच नव्हे तर यानंतरही त्यांच्या अंगावरून 2 वेळा ही कार गेली. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या ममता आदमने यांच्या शरीरातील अनेक हाडं या अपघातामध्ये तुटलेली आहेत. अनेक शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी ममता आदमने यांचा जीव तर वाचवलाय, मात्र प्रचंड वेदनेमध्ये ममता आदमने आजही अंथरुणाला खिळू नये. या अपघातानंतर बेजबाबदार कार चालक तिथून लगेच पळून गेला आणि आपल्या पोलिसांनाही त्याचा तब्बल 22 दिवस शोध घेता आला नाही. 3-4 दिवसांपूर्वी या अपघाताचं CCTV फुटेज व्हायरल झालं आणि त्यावरून जनक्षोभ उसळला. अखेर 22 दिवसांनंतर पोलिसांनी त्या ड्रायव्हरला शोधून काढलं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला केवळ नोटीस देऊन सोडून देण्यात आलं. ही बातमी ABP माझानं लावून धरली आणि यानंतर अखेर या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. या रॅश ड्रायव्हिंग अपघाताच्या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. पोलीस यंत्रणा, कायदा याला घेऊन नागपूरकरांनी रोष व्यक्त केला.
आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी या संदर्भात घेतलेला आढावा पाहूया. पुणे असेल, नागपूर असेल, इथल्या रॅश ड्रायव्हिंगच्या प्रकरणानंतर परत ही समस्या ऐरणीवर आलेली आहे. याबद्दल नागपूरकरांना काय वाटतं हे आपण जाणून घेऊया. आता या घटना छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये घडत असतात, पण या घडल्या नाही पाहिजे किंवा घडत आहे तर त्याच्यावरती प्रॉपर कारवाई झाली तर प्रॉपर भीती निर्माण होईल किंवा त्याच्यावरती कसं आहे की एक विशेष प्रकारे लोक विचार करतील की असं केलं तर असा प्रॉब्लेम होऊ शकतो, असं केलं तर तसा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर या गोष्टी नाही केल्या पाहिजे. तशी भीती कुठं दिसून नाही राहिलेली आजच्या तारखेला समाजामध्ये. पुण्याच्या घटनेनंतर व्यवस्थेबद्दल काय प्रश्न निर्माण होतात तुमच्याकडे? आपलं प्रशासन जे आहे ते एकदम कठोर नाही आहे, कडक नाही. आमचं जे प्रशासन, पोलीस प्रशासन आहे ते फक्त वसुलीसाठी इकडे तिकडे उभं राहतो, फोटोजवरनं चालान करतो, पण ते कुठेही अवेअरनेस आणण्याची ट्राय करत नाही आहे. नागपूरमध्ये किंवा पुण्यात इथं झालं. कायदे आपल्याकडे लवचिक आहे, म्हणजे एवढी मोठी घटना घडून एका दिवसात जामीन मिळतो? कायदे लवचिक नाही आहे, पण आमचं जे सिस्टम आहे ते लवचिक झालेलं आहे. पैशाच्यामुळे ते बळी पडत आहे. जसं आता पुण्याला झालं, त्याच्या आईचं ब्लड सॅम्पल घेण्यात आलं. तर जसं कसं कुठे मोठ्या परिवारातलं कोणी संभ्रांत माणूस जर तिथे ॲड असतो तर पूर्ण सिस्टम त्याला वाचवण्यासाठी लागून जातो. घटनेनंतर असं वाटतं की असे प्रकार म्हणजे आरोपींना वाचवण्याचे याआधी पण सिस्टममध्ये झाले असेल आणि आरोपींना वाचवलं गेलं असेल? नेहमीच होत आलेलं आहे, नेहमीच होत आलेलं आहे. सगळे लोक संतापले त्याच कारणाने आहे की जो सर्वसामान्य व्यक्तिगण आहे समाजातला तो कुठं जाईल अशा परिस्थितीमध्ये. आपल्या डोळ्यासमोरच्या रोजच्या गोष्टी आहेत की तिथं ट्रॅफिक जाम आहे, ट्रॅफिक जामला क्लिअर करायच्या जागी आहे की नाही पोलीसवाले फक्त बाजूला घेऊन फक्त एवढं लक्ष ठेवतात की कोण आपल्याला सापडतो, कोणाचं चालान फाडता येईल. तिथं चालान फाडणं महत्त्वाचं नाही आहे, तिथं आपण कसं आपलं सिस्टम कसं मॅनेज करतो, त्याला सुरळीतपणे चालवतो, आपलं सुव्यवस्था कशी मेंटेन करतो ते जास्त महत्त्वाचं आहे. तर आपण बघू शकतो की ह्या नागपूरकरांच्या भावना होत्या कुठेतरी व्यवस्थेमध्येच अनेक लूफॉल्स आहे आणि त्याचा फायदा मग आरोपी घेतात. आणि एक संताप नागपूरकरांमध्ये आहे की पुण्याची घटना असो किंवा नागपूरची घटना असो, कुठेतरी जे आरोपी आहे ते मोकाट आहे आणि त्याला कारणमध्ये एक तर व्यवस्था आहे आणि आपले लवचिक कायदे आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. आणि आता दुसरी घटना आहे छत्रपती संभाजीनगरची. तिथे एका अपघातामध्ये गाडीनं बाप लेकाला उडवलं. या घटनेमध्ये दुचाकीस्वार बाप लेक गंभीररित्या जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्या गाडीमध्ये काही स्थानिक राजकीय पदाधिकारी होते असं सांगण्यात येत आहे. 3 दिवस उलटूनही संभाजीनगर ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता आणि त्यामुळे पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का असा प्रश्न उपस्थित केला गेला. हे प्रकरण ताजं असतानाच मद्यधुंद अवस्थेमध्ये एका ड्रायव्हरनं जीपनं एक दुचाकी आणि 3 कारला धडक दिली. जीपच्या धडकेत गंभीर झालेल्या 5 जणांपैकी 9 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. त्याचं गांभीर्य CCTVमध्ये समोर आलं. ही स्कॉर्पिओ थेट पेट्रोल पंपात घुसली. तिथे लोखंडी जाळीच्या कुंपणामध्ये अडकल्यानं किमान 30 जणांचा जीव बचावला. अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची गरज नागरिकांनी बोलून दाखवली आहे. संभाजीनगरचे रस्ते सुरक्षित आहेत का, नागरिकांकडनं जाणून घेऊया. काय प्रतिक्रिया आहे? संभाजीनगरचे रस्ते सुरक्षित वाटतात? अजिबात नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात असुरक्षित रस्ते कुठले आहेत तर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचं नाव सगळ्यात पुढे आहे. इथे फक्त वाहतूकच दिसते, वाहतूक पोलीस कुठेही दिसत नाहीत. आणि आपण संध्याकाळी घरी निघालो तर घरी पोहोचेपर्यंत कुणाचाही धक्का लागला नाही. असं जर झालं तर तो दिवस एकदम भाग्याचा समजला पाहिजे. आणि ह्याला संपूर्ण महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन जबाबदार आहे. त्यांनी काळजी घेतली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींची. आहेत रस्ते सुरक्षित? नाही, सुरक्षित अजिबात नाही आहे. एक तर रस्त्यावरती गाडी चालवताना भीती वाटते. ट्रिपल सीट आणि रॉंग साईड येणारे जे ट्रॅफिक असतात, नंतर भरधाव चालणारे जे जालना रोड आणि अदालत रोडवर चालणारे जे डिझेलचे रिक्षा आहे आणि कुठेही थांबवतात, मध्येमध्ये थांबवतात. त्याच्यामुळे खूप असुरक्षित असं गाडी चालवणं आहे औरंगाबादला. अजिबात हे नाही वाटतं, सुरक्षित वाटत नाही वाटत. तुम्हाला वाटतं सुरक्षित? आम्हाला वाटतं, पण मोठे जे रस्ते आहेत ते सुरक्षित आहे. बाकीचे सिटीमधले रस्ते कोणतेही सुरक्षित नाही आहे. काय अडचण आहे? अडचण म्हणजे लोक म्हणजे वाहतुकीचे नियम वगैरे फॉलो करत नाही आणि वाहतूक पोलीस असल्यामुळे नसल्यामुळे ते गैरफायदा उचलतात. त्यामुळे तर प्रशासनाने थोडी कायदेशीर कारवाई करावी, त्यामुळे लोकांमध्ये जागरूकता निर्माण होईल. पुण्याच्या घटनेनंतर तुला भीती वाटते? थोडी वाटते.
पण मी जशी गाडी चालवते तशी मी स्वतः सेफली गाडी चालवते आणि मला वाटते की सगळ्यांनी पण सेफली चालवायला पाहिजे. पण स्पीड ब्रेकर्स खूप सारे खड्डे झालेले आहे ज्यांच्याकडे गव्हर्नमेंट लक्ष देत नाही आहे आणि खूप सारे लोक रॉंग साईड पण गाडी चालवतात ज्याच्यामुळे ॲक्सिडेंट्स पण होतात. तर मला वाटते त्याच्याकडे पण लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि खूप सारे रस्ते आता रस्ते निर्माण पण होत आहेत तर त्याच्यावर पण लक्ष द्यायला पाहिजे. इवन पोलिसांनी पण आता जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहे त्याच्यावरती जास्त फोकस करून सगळ्या माणसांना कंट्रोलमध्ये घ्यायला पाहिजे ज्याच्याने सगळ्यांना चांगलं सेफली चालवता येईल गाडी. या सगळ्या प्रतिक्रिया होत्या सर्वसामान्य छत्रपती संभाजीनगरकरांच्या आणि काहींना वाटतं की रस्ते अजिबात सुरक्षित नाहीत, रस्त्यावरती ट्रॅफिक दिसते मात्र ट्रॅफिक पोलीस दिसत नाही आणि त्यामुळे गाडी चालून जर घरी सुरक्षित गेलं तर तो खूप आनंदाचा आणि भाग्याचा दिवस असतो. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य लोकांच्या आहेत. कॅमेरामन धनंजय दारुंतेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. आणि आता पुन्हा एकदा जाऊयात पुण्यात, जिथल्या पोर्शे अपघाताची राज्यभर चर्चा आहे, ज्यात दिवसेंदिवस टर्न अँड ट्विस्ट येत आहेत. आजही अनेक घडामोडी घडल्यात. त्यानुसार अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाची पुणे पोलीस बाल निरीक्षण गृहात जाऊन चौकशी करणार आहेत. त्यासाठी पुणे पोलिसांनी बाल हक्क न्याय मंडळाकडे अर्ज केलेला आहे. या मुलाची बाल निरीक्षण गृहामधील कोठडी संपत असून त्याआधी ही चौकशी होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अल्पवयीन कार चालकाचे वडील विशाल अग्रवाल आणि त्याचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल या दोघांना ड्रायव्हर गंगाराम पुजारीला डांबून ठेवल्याप्रकरणी पुन्हा एकदा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. या दोघेही जामिनासाठी अर्ज करू शकतात. असं असलं तरी विशाल अग्रवाल यांना ससूनमध्ये रक्त नमुने बदलण्याच्या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा ताब्यात घेऊ शकतात. दुसरीकडे अल्पवयीन कार चालकाचे रक्त नमुने बदलणाऱ्या डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, कारण त्यांची विभागीय चौकशी होणार आहे आणि जर त्या चौकशीमध्ये आरोप सिद्ध झाले तर तिघांनाही सेवेतून बडतर्फ केलं जाऊ शकतं. सध्या तिघांवर निलंबनाची कारवाई झालेली आहे. तर या अपघातासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या प्रतिक्रिया आपण थेट पाहण्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. आज आम्ही विचारलेला दुसरा प्रश्न, रॅश ड्रायव्हिंगमुळे नागपूर छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, आपले रस्ते सुरक्षित आहेत असं वाटतं का? होय आणि नाही हे दोन पर्याय आपल्याकडे होते. मात्र सोशल मीडियावरती तुम्ही कशा प्रकारे व्यक्त झालेला आहात तर एक्सवरती संदीप म्हणतात रस्ते खराब आणि माणसं त्याहून खराब. यूट्यूबवरती जगदीश कानडे म्हणतात रस्ते खूप छान बनवले आहेत पण गाड्या चालवणाऱ्यांना शिस्त नाही, याला सरकार काय करू शकतं? त्यानंतर सूरज केदार म्हणतात रस्ते सुरक्षित आहेत, माणसं डोक्यावर पडली आहेत. तर पवनसिंग राजपूत म्हणतात शासनानं ठरवून दिलेल्या दंडाधिकाऱ्यांनी रोडवर फिरून गाड्यांची व्यवस्थित पडताळणी केली पाहिजे, अपघात थांबू शकतात. तर सुशांत म्हणतात रस्त्यापेक्षा लोक ठीक आहेत का? कुणीही जरा थांबत नाही, जागा मिळेल तिथे गाडी घुसवतात, समोरून येणारी वाहतूक अडवतात. त्यानंतर फेसबुकवरती संदीप खेमनार म्हणतात आपले रस्ते सुरक्षित आहेत पण लोकांना माज जास्त आहे. इंस्टाग्रामवरती अभिषेक पाटील लोखंडे म्हणतात नाही, अपघाताचं राजकारण होत नाही. तर आम्ही विचारलेल्या या प्रश्नावरती तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी आता आपण जातो आहोत आपल्या पोल सेंटरवर. तर काय कौल मिळालेला आहे? यूट्यूबवरती आपल्याला एकूण मतं 18,000 इतकी प्राप्त झालेली आहे. होय आणि नाही म्हणणाऱ्यांच्या संख्येमध्ये फार मोठी तफावत आहे, कारण होय म्हणतात 21%, 79% म्हणतात नाही. त्यानंतर इंस्टाग्रामवरती 2,000 मतं आपल्याला प्राप्त झालेली आहे. या 2,000 मतांपैकी 51% म्हणतात होय आणि नाही म्हणतात 49%. त्यानंतर फेसबुकवरती आलेल्या प्रतिक्रिया तुम्ही ज्या प्रकारे व्यक्त झालेल्या आहेत, होय म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे 26%, 74% म्हणतात नाही. तर एक्सवरती आलेल्या प्रतिक्रियांची जर आपण तुलना केली होय आणि नाहीच्या स्वरूपात, होय म्हणतायत 21%, नाही म्हणतायत 79%.
भारतामध्ये दर तासाला 52 अपघात म्हणजे दर मिनिटाला साधारण 1 अपघात होतो. त्यात दररोज 461 म्हणजे दर तासाला साधारणतः 20 लोक आपला जीव गमावतात. ही आकडेवारी चिंताजनक आहे. रस्ते अपघातामध्ये जगभरामध्ये 13 लाखांपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडतात. त्यातले 90% जास्त जीव अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्ये जातात. भारतात दरवर्षी होणाऱ्या रस्ते अपघातांची संख्या साधारण 4.5 लाख इतकी आहे. या रस्ते अपघातामध्ये जवळपास 2.25 लाखांपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडतात. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अहवालातील एका आकडेवारीनुसार 2022 या वर्षात देशात एकूण 4,61,312 रस्ते अपघात झाले. त्यामध्ये 1,68,491 व्यक्तींचा मृत्यू झाला तर 4,43,366 जण जखमी झालेले आहेत. या अपघातांमागे अतिवेगानं वाहन चालवणं, निष्काळजीपणे वाहन चालवणं, दारू पिऊन वाहन चालवणं, वाहतूक विषयक नियमांचं पालन न करणं ही महत्त्वाची कारणं आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा अपघातांची आणि बळींची संख्या मोठी आहे. फक्त राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचा विचार केला तर देशात महाराष्ट्र हा 3ऱ्या क्रमांकावर आहे. 2022 सालामध्ये महाराष्ट्रात 33,383 अपघात झाले. त्यात 15,224 लोक मृत्युमुखी पडले. त्यात महाराष्ट्रामधील राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघातांचा वाटाही मोठा आहे. पण पुणे पोर्शे कार, नागपूरचं हिट अँड रन, छत्रपती संभाजीनगरचा मद्यधुंद कार चालक, 3ही प्रकरणांमध्ये कारवाई होतीये. मात्र त्यासाठी समाज माध्यमातून दबाव यावा लागलाय. नागपूरमध्ये तर एबीपी माझानं बातमी लावून धरली आणि फक्त समज देऊन सोडून देण्यात आलेल्या आरोपीला पोलिसांनी पुन्हा अटक केली. म्हणजेच काय तर इथेही यंत्रणेवरती दबाव निर्माण झाल्यानंतरच कारवाई झाली आहे. म्हणजेच काय तर प्रत्येक अपघात दुर्घटनेमध्ये दबाव आला तरच कारवाई होणार का? आणि आता बातमी पंढरपुरातून. आपल्याला माहिती आहे की पंढरपुरामध्ये विठ्ठल मंदिर संवर्धनाचं काम सुरू आहे. हे काम सुरू असतानाच विठ्ठल मंदिरामध्ये एक तळघर सापडलं. या तळघरामध्ये 3 पुरातन मोठ्या मूर्ती तसंच जुन्या वस्तू देखील सापडल्यात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथे सापडली आहे व्यंकटेशाची मूर्ती. साधारण 3.5 फूट उंचीची व्यंकटेशाची ही मूर्ती 15व्या ते 16व्या शतकातली असल्याची शक्यता आहे. पुरातत्व विभागाचे अधिकारी, मंदिर समितीचे अधिकारी तसंच मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीमध्ये इथे काम सुरू आहे. आतापर्यंत यामध्ये व्यंकटेशाची मूर्ती, पादुका, एक लहान मूर्ती आणि काही नाणी सापडल्याची माहिती मिळते. 8 बाय 6 फूट आकाराचं हे तळघर आणखी किती खोल आहे याचीही तपासणी सुरू आहे. या तळघराचा रस्ता कुठपर्यंत जातो याची देखील माहिती घेतली जाते. या बातमीसोबतच 0 आवरमध्ये आज इथेच थांबूयात. उद्या अतिशय मोठा दिवस असणार आहे. उद्या संध्याकाळी एबीपी माझावर आपण पाहणार आहोत या लोकसभेचा सर्वात मोठा एक्झिट पोल. देशात कुणाचं सरकार बनणार? मोदी हॅट्रिक साधणार की इंडी आघाडी बाजी मारणार? महाराष्ट्राच्या 48 जागांपैकी कुणाला किती जागा मिळणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं उद्या मिळणार आहेत. त्यासाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.